सांगलीत पाळत ठेवून अज्ञातांनी 2 ठिकाणी घरफोडी केली। दोन्ही ठिकाणी देवघरातील साहित्य आणि सोन्याचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुजित सुधीर गायकवाड वय 33 आणि सुनील तुळशीराम संगपाळ वय 57 यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी सुजित गायकवाड हे सुभद्रा भानू बंगलो, अण्णा सतगोंडा पाटील नगर, विठ्ठल नगर रोड, सांगली येथे, तर सुनील संगपाळ हे महादेव स्मृती प्लॉट, त्रिमूर्ती कॉलनी, पोळमळा, गल्ली नंबर 6, सांगली येथे कुटुंबासोबत राहणार आहेत। फिर्यादी सुजित गायकवाड हे 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 25 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान बाहेरगावी गेले असताना पाळत ठेवून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादींच्या राहत्या मुख्य दरवाजाचा कडिकोंडा आणि कुलूप तोडून दरवाजा न उघडल्याने बेडरूमच्या खिडकीचा गज तोडून घरात प्रवेश करून किचनमध्ये असलेल्या देवघरातील 30,983 रुपये किमतीचे चांदीचे तामण, चांदीचा तांब्या आणि बेडरूमच्या कपाटातील 41,960 रुपये किमतीचे सोन्याच्या कानातील टॉप्स असा एकूण 72,943 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। तर सुनील संगपाळ हे 20 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता ते 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बाहेरगावी गेले असताना कुणीतरी अज्ञात चोरट्यानं फिर्यादींच्या घराच्या दरवाजाचा कडिकोंडा आणि कुलूप तोडून घरात असलेल्या देवघरातील तांब्याचे 1 ताट, 2 घंटी, 2 समई, 2 कळशी, 2 तांब्या, 4 दिवे, 1 धूप लावणी, 1 पितळी अगरबत्ती स्टँड तसेच देवघरातील इतर पूजेचे साहित्य असे एकूण 10,000चा मुद्देमाल चोरून नेला। म्हणून या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।